झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजनच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात मी मेघना साने आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. मित्रहो, आज आपण मुलाखत घेणार आहोत एका ज्येष्ठ नागरिकाची ज्याने 7 समिट्स पूर्ण केले. 7 समिट्स म्हणजे काय माहिती आहे ना आपल्याला? जगातील 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखरं चढणं म्हणजे 7 समिट्स करणं. आणि हा विक्रम केला एका ज्येष्ठ नागरिकांनी. त्याचं नाव आहे शरद कुलकर्णी. हो, भारतातले आहेत. आता 7 समिट्स म्हणजे कोणते? ही 7 शिखरं म्हणजे आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, उत्तर अमेरिकेतील माउंट देनाली, दक्षिण अमेरिकेतील आकांकागुआ, दक्षिण आफ्रिका खंडातील किलिमांजारो, रशियामधील माउंट एव्हरेस्ट, अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन आणि ऑस्ट्रेलियामधील कोझिओस्को. ही 7 शिखरं त्यांनी सर केलेली आहेत. पाहूया काय कहाणी आहे शरद कुलकर्णी यांची. सर्वप्रथम अभिनंदन, कारण तुम्हाला तेनसिंग नॉर्गे एक्सलन्स पुरस्कार मिळालेला आहे. शरदजी, तुम्ही 7 समिट्स केलेत म्हणजे जगातली 7 खंडातली 7 सर्वोच्च शिखरं चढलात, तेही यावयात. पण याचं मूळ कुठेतरी तुमच्या लहानपणच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असेल ना? म्हणजे तुम्ही क्रिकेटर होतात का, किंवा ऍथलेटिक्स शिकलात का, रनर होतात का, काय काय केलं होतं? नाही, असं काहीच नाही. मी ऍथलीट तर नव्हतोच. आणि काय असं की माझे वडील आर्मीमध्ये होते आणि त्या आर्मीमध्ये असल्यामुळे कदाचित त्यांचे काही जीन्स माझ्यामध्ये पास झाले असावे. कारण त्यांनी 3 युद्धामध्ये भाग घेतला होता, पाकिस्तान आणि चीनमध्ये जे काही युद्ध झाले त्या युद्धामध्ये ते वर्णन सांगायचे आम्हाला त्यांची. आणि कसं त्यांना 2 महिन्याची सुट्टी जी असायची त्यावेळेस ते पूर्णपणे आमच्याबरोबर घालायचे. आणि त्यावेळेस मग आमचं स्वतःचं शेत होतं, विहीर होती. आणि मग त्यामध्ये एकच उद्योग असायचा की मुलांना थोडं तयार करणं आणि त्यामध्ये मग विहिरीवर पोहायला जाणं. आणि पोहायला शिकवणं म्हणजे कसं की त्यावेळेस डायरेक्ट कमरेला दोरी बांधायची आणि डायरेक्ट ढकलून द्यायचं वरून. आणि मग आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस गटांगळ्या खायचो, बुडायचो, त्यावेळेस रोप पकडून तोच वर यायचा प्रयत्न करायचो आणि ते ढील दिल्यानंतर परत डुबायचो. आणि असं ते विहिरीत असं म्हणजे शिक्षण झालं. आणि ज्यावेळेस पोहायला शिकलो त्यावेळेस मग ते विहीर आमचीच होती म्हणजे थोडक्यात. आणि तसंच रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस सगळ्यात पर्वता वगैरे सगळं घ्यायचे, पाठ घ्यायचे. आणि त्यानंतर मग रात्रीचा एक खेळ असायचा की आमच्या आत्याची आणि बरेच नातेवाईकांची घरं आसपास होती तरी 5 मिनिटावर, तर जाऊन त्यांच्याकडनं साखर घेऊन ये किंवा असं दूध घेऊन ये असं काहीतरी काम सांगायचे. आणि त्यावेळेस गावी लाईट नसायचा, त्यावेळेस मग कंदील घेऊन त्या अंधारात तिथं जायचं. मग सगळ्यांची फेफे व्हायची, कारण ऐकलेल्या असतात ना गोष्टी, इकडे त्या झाडावर भूत आहे, त्या झाडावर मुंजे आहे. आणि मग तरी मग सुरुवातीला रडत कसं तरी हे करून नंतर असं हळूहळू 2-3 वेळेस गेल्यानंतर मनातून भीती जायची. आणि कदाचित त्याच्यामध्ये त्या बालपणामध्ये ते दडलेलं असेल, कारण लहानपणीच आमची वडिलांनी सगळी भीती घालवली होती. म्हणजे लहानपणी वडिलांनी भीती घालवली, त्यामुळे नंतर कशाची भीती वाटली, नंतर कळालं खरंच भूत नसतात म्हणून. तरी मला आश्चर्य वाटतं की हे 7 समिट्सचं तुमच्याकडे कसं तुमच्या डोक्यात आलं असेल, कारण तुमचा व्यवसाय तर वेगळा होता, ऍडव्हर्टायझिंग मधला होता ना? ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी मुळात आर्टिस्ट आहे. जे मध्ये प्रशिक्षण घेतलं होतं मी, जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे प्रसिद्ध आहेत, ऐकलंच असेल तुम्ही. तर तिथे हे झाल्यानंतर कसं होतं, मुळातच आर्टिस्ट असल्यामुळे मला निसर्गाची आवड ही मूळतः होतीच. आणि त्यामुळे मग आम्ही सुट्टीमध्ये किंवा सॅटर्डे संडे सह्याद्री हा बरोबरीला होता समजा. तर दर सॅटर्डे संडे सह्याद्रीमध्ये असं फिरणं व्हायचंच. त्यामुळे हळूहळू ते ऍडव्हेंचर्स मध्ये आम्हाला ते
आवड जास्त निर्माण होत गेली आणि पुढे मग आम्ही लग्न झाल्यानंतरही ते काही थांबवलं नाही. आम्ही ते पूर्ण ते चालू राहिलं आमचं गेलं. तर व्यवसाय सुरू असताना सुद्धा खूप टप्पे टोपे खावे लागले असं तुम्ही म्हणाला होता की जसं सापशिडीचा खेळ असतो की शिडी वर चढलो परत सापाने गिळलं खाली आलो, असे बरेच प्रसंग आले ना तुमच्यावर? हो, सुरुवातीलाच म्हणजे साधारण ज्यावेळेस मी सुरुवातीला 4-5 वर्ष अनुभव म्हणून सर्व्हिस केली आणि त्यानंतर स्वतःचा एक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली आणि हळूहळू जम बसत गेला. साधारण 5-6 वर्षामध्ये त्यावेळेस सुरुवातीला जे काय 486चा कॉम्प्युटर होता तसे 4-5 कॉम्प्युटर हा मोठा येते ब्लॅक अँड व्हाईट ते पण तसे आले आणि आमच्या दृष्टीने खूप चांगले दिवस होते ते. हे आता मुंबईचं ऑफिस आहे माझं, मुलुंडला शिफ्ट झालो नंतर. आधी बांद्र्याला होतं आणि आता मुलुंडला शिफ्ट. या सगळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे बहुतेक स्टाफ घरूनच प्रिफर करतो. आणि मुंबईचं ट्रॅफिक बिफिक म्हटल्यानंतर 2-3 तास ठीक आहे ना. सो या हो, आधी बांद्र्याला होता. किती स्टाफ होता? तिकडे माझा जवळजवळ 25-30 जणांचा स्टाफ होता. पण आता कसं सगळं वर्किंग होम असल्यामुळे सगळेजण प्रिफर करतात, लांब राहतात. आधी कसं क्लायंटला सर्व्हिसिंग क्लायंट येऊन बसायचे ऑफिसमध्ये आणि प्रत्येक आर्टिस्ट बरोबर बसून तिथे बऱ्याच गोष्टी करून घ्यायचे. तर तसं नाही, आता सगळं ऑनलाईन 5 मिनिटात सगळीकडे होतं. 4-5 पिऊन असायचे सगळीकडे पाठवायला क्लायंटकडे. प्रिंटरकडे एक गेला, एक इकडे गेला. आता तसं काहीच नाही, सगळं ऑनलाईन आहे. म्हणजे प्रिंटरला पण फाईल तशीच जाते, हाय रेझोल्युशन. आधी सीडी घेऊन पाठवा, डमी घेऊन पाठवा, सगळं हाताने करायला लागायचं ना सगळं. त्यामुळे आता काहीच नाही, सगळं स्टाफ. हे ऑफिस तर खूप छानच आहे तुमचं. आता येताना तुम्ही मला सांगत होतात की आधी फाउंटनला ऑफिस होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला होता ऍडव्हर्टायझिंगचा, तो खूप मोठा स्टाफ होता, अनेक कॉम्प्युटर्स तुमच्याकडे होते. परंतु असं काहीतरी झालं होतं की बिल्डिंग पडली वगैरे आणि परत तुम्हाला ऑफिस तयार करावं लागलं? हो, काय झालं की तो पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेस आणि तशी बिल्डिंग जुनी होती. कारण फोर्टमध्ये साधारण त्यावेळेस सेंट्रलाइज असल्यामुळे क्लायंट पण आजूबाजूला असल्यामुळे आम्हाला तिथे ऑफिस बरं असायचं. आणि तिथे बऱ्याच ओल्ड बिल्डिंग्स आहेत. तर त्या ओल्ड बिल्डिंगमध्ये आमचं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला होतं आणि नेमकं आता मला डेट आठवत नाही, साधारण 2000च्या दरम्यान असेल, 2001 किंवा 2000. तर त्यावेळेस म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी ती बिल्डिंग कोसळली, म्हणजे कोलॅप्स झाली. 4 माळ्याची बिल्डिंग होती, ती पूर्णपणे कोलॅप्स झाली आणि माझं ऑफिस त्यावेळेस ग्राउंड फ्लोअरला होतं. तर 4 दिवस पूर्ण ऑफिस ढिगाऱ्याखाली होतं. ते पण जीवितहानी नाही झाली? नाही, जीवितहानी म्हणजे आमच्या स्टाफमध्ये कुणाला झाल्या, पण त्या बिल्डिंग मधला एक माणूस काहीतरी उतरताना गेला. पण तुमचं तेवढं मोठं सामान असेल तिथे, एवढे कॉम्प्युटर्स आणि हे काय करायचं होतं त्यावेळेस. सगळं गेलं, काहीच मिळालं नाही त्यातलं, पूर्ण ढिगाऱ्याखालीच गेलं. आणि तुम्ही काम करून ठेवलेलं होतं? हा, नाही, पूर्ण झिरो पासून परत सुरुवात. म्हणजे क्लायंटला मी त्यावेळेस, माझ्याकडे नुकताच फोन आलेला त्यावेळेस जुना एरिक्सनचा त्यावेळेस. मग त्यातून सगळ्या क्लायंटला फोन करून सांगितले की असं झालेलं आहे आणि 8 दिवस मी काय सर्व्हिस देऊ शकणार नाही. मग काही क्लायंटकडे ज्यावेळेस सिटीज वगैरे होते त्या परत वापस आणल्या आणि परत नव्याने, म्हणजे 8 दिवस आम्ही हॉटेलमध्ये बसून स्टाफला, हॉटेलमध्ये तिथे एक हॉटेल होतं बाजूला, त्या हॉटेलमध्ये सगळ्या स्टाफला बोलवायचो आणि तिथून मग आम्ही क्लायंट सर्व करायचो. म्हणजे असं मोठं चॅलेंजेस होतं. म्हणजे त्याच्यानंतर मी बांद्र्याला शिफ्ट. बरं, मग बांद्रा ऑफिसला सगळं ठीक होतं? ऑफिसला मग नेमकं म्हणजे तिथूनच, म्हणजे परत झिरो पासूनच सुरुवात करावी लागली मला परत. तर बांद्र्याला काही असं काही 8-10 वर्ष मी खूप छान म्हणजे प्रगती होत होती. 1 ऑफिस, 2 ऑफिस, 2 ऑफिस, 3 ऑफिस असं करत स्टाफ पण माझा 25-30 पर्यंत गेला होता स्टाफ. आणि तिथे पण असाच एक हादसा तिथे पण असं झाला माझ्या. त्यावेळेस काय झालं होतं की मला वाटतं 26 जुलै 2005ला जे काही फ्लड आलं होतं सगळं मुंबईमध्ये, सगळ्यांनाच भोगावा लागला होता. हो, आणि माझं ऑफिस इथे कलानगरच्या जवळ, म्हणजे खेरवाडी, तिथे MIGच्या बाजूला होतं आणि ग्राउंड फ्लोअरला होतं. तर 3 ते 4 दिवस ते पूर्ण पाण्याखालीच होतं ऑफिस. तर त्यामुळे मग काहीच राहिलं नाही. इव्हन कॅल्क्युलेटर पासून परत मला नवीन सुरुवात करायला.
पण हे तुम्ही करत आलेला आहात आयुष्यात की चढायचं, पडलात तरी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून परत उभं राहायचं. तुम्हाला गिर्यारोहणात सवय होती का याची? हो, गिर्यारोहण हेच शिकवतं ना. तुम्ही एका वेळेस पीकला जाता, हा. तिथून तुम्हाला दुसऱ्या पीकला जायचं असेल तर खाली यायला लागतं. हो. तसं इथे खाली यायला लागलं मला 2-3 वेळेस असंच. हो, हो. पण मग कसं आहे की या सगळ्या उभारण्यासाठी कोणी आधार दिला तुम्हाला? आधार म्हणजे एक तर कॉन्फिडन्स तर होताच, कारण क्रिएटिव्ह असल्यामुळे आणि माझे रिलेशन क्लायंटला चांगले असल्यामुळे तो प्रश्न नव्हता. प्लस म्हणजे महत्वाची साथ मला अंजलीची होती, म्हणजे माझ्या पत्नीची. म्हणजे आम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो बांद्राच्या आणि जे बघितलं सगळं, म्हणजे माझे सगळे कॉम्प्युटर सगळे तरंगत होते चिखलामध्ये आणि सगळं म्हणजे काहीही राहिले ना. टेबल पण तरंग होते, माझे बुक्स, ट्रान्सपरन्सीज ज्या आम्ही फोटोग्राफी करून दर महिन्याला काही स्टॉक ट्रान्सपरन्सीज करून ठेवायचो. तर जवळपास माझे त्यावेळेस म्हणजे 20 ते 25 लाखाच्या ट्रान्सपरन्सीज पाण्यामध्ये गेल्या सगळ्या. काहीही राहिलं नव्हतं. पण ज्यावेळेस मी 3 दिवसानंतर मी आणि अंजली तिथे गेलो त्यावेळेस ते सगळं पाहिलं आणि आधीच डोळ्यातून पाणी आलं आणि म्हटलं हे काय असतं. पण ते कळालं लाईफ हे काय असतं. म्हणजे आपण इथेच एक सुटकेस घेऊन आलो होतो मुंबईमध्ये म्हणलं आणि आता परत इथपर्यंत पोहोचलोय तर परत उभं करूया असं. म्हणजे तिनं मला ऑफकोर्स साथ दिली त्यावेळेस की म्हणलं चल आपलं घर आहे आणि कुणाला काही झालेलं नाहीये, हे तर काय परत येऊ शकतं. आणि परत 2-3 वर्षात परत मी ते उभं केलं. पण म्हणजे असं सापशिडी सारखं आयुष्यात चाललं होतं की शिडीवर चढलो, परत सापाने गिळलं, परत शिडीवर चढलो. मला सांगा, जेव्हा तुम्ही पर्वतराजी चढत होतात, एखादा हिमालय म्हणा किंवा एखादा किलिमांजारो किंवा कुठलं तरी पीक, तेव्हा असं काय झालं का की तुम्ही चढलात परत घसरून खाली आलात? नाही, असं होतंय. कारण वातावरणात कसं होतं की मुख्य मुद्दा असा होता की आम्ही कोणतेही शिखर ज्यावेळेस चढायला जातो, एक एम तो ते असतं की शिखरावर झेंडा फडकवायचा किंवा शिखरावर पोचायचं. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद असतो तिथपर्यंत पोहोचण्याचा जो आनंद असतो की जे काय म्हणजे आता एक्सपिडिशन प्रमाणे काही एक्सपिडिशनला 8 दिवस लागतात, काही एक्सपिडिशनला जसं एव्हरेस्ट 2 महिने लागतात. तर हा जो प्रवास आहे ना, तर 2 महिने तिथले 2 महिने असतात. पण त्या 2 महिन्याच्या आधी तुमचा वर्षभर जो प्रवास असतो, प्रॅक्टिस म्हणा किंवा तुमचं डाएट म्हणा किंवा ते अदर ट्रेक्स म्हणा, हा फुल आम्ही म्हणजे एन्जॉय करतो थोडक्यात. म्हणजे हा प्रवास खरा एन्जॉय करायचा असतो. तिथे काय तुम्ही शेवटच्या हार्डली काही 15 मिनिटं, अर्धा तास जास्तीत जास्त शिखरावर असता. पण त्याच्या आधी तुम्ही पूर्ण 1-2 वर्ष तुम्ही खाली असता. ते 1-2 वर्ष फार महत्वाचे असतात. पण एखादा असा कडा कोसळू शकतो, जसं आता इथे जमीन भुसकट झाली. आता पावसाळ्यात कितीतरी हादसे झाले ना. हो, तसं होतं. काही गोष्टी तुम्ही कसं आहे की माउंटेनिअरिंग मध्ये तुम्हाला बरंच म्हणजे कोर्समध्ये बरंच काही शिकवतात. स्वतःच सेल्फ रेस्क्यू करणं किंवा असं बरंच धोके कसे असतात त्याची पूर्व माहिती असते आम्हाला. पण तरीही बऱ्याच वेळेस वातावरण बिघडू शकतं. म्हणजे बेभरवशी वातावरण बऱ्याच ठिकाणी असतं आणि अशा होतात गोष्टी बऱ्याच वेळेस की अव्हलांच कोसळणं, म्हणजे अव्हलांच अचानक येणं, त्याचं तर कोणाला पूर्वकल्पना नसते. बॅड वेदरची कल्पना असते की बाबा आज बॅड वेदर असू शकतं, आपण 1-2 दिवस पुढे जाऊ. पण ज्यावेळेस अव्हलांचेस वगैरे येतात त्यावेळेस एकतर आल्यानंतर त्याचं कसं तुम्ही त्याच्यातून रेस्क्यू व्हायचं ते माहीत असतं. पण जर ते बेसिक असतात, पण पूर्णच अव्हलांच आला तर शेवटी तुमचं नशीब आहे. त्यामध्ये तुम्ही किती पट्टीचे गिर्यारोहक असाल तरी काही गोष्टी निसर्गातून नाही वाचता येत तुम्हाला. शरदजी, एव्हरेस्ट तुम्ही चढून गेलात आणि एव्हरेस्ट सर केल्यानंतर एवढा मोठा प्रवास होता, वरती जायचं परत खाली यायचं, तर काही लोकांना खूप त्रास होतो, हिमवादळांचा म्हणा किंवा बोट गाठून जातात किंवा काही फ्रॉस्ट बाईट. मग परत येताना तुमची तब्येत कशी होती? ओके होतात एकदम? नाही, 2019 मध्ये मला ना कॅम्प 4 नंतर म्हणजे बाल्कनी नंतर एक स्नो ब्लाइंडनेसचा त्रास झाला होता आणि म्हणजे एक डोळा पूर्णपणे ब्लाइंड झालेला.
आणि मला ते आठवत होतं. आणि यावेळेस पण असं वाटलं मला की ज्यावेळेस मी बाल्कनी क्रॉस करून साऊथ समिटच्या दिशेने गेलो की मला असं वाटलं की एक डोळा माझा ब्लाइंड होईल आणि त्याची मी तयारी केली होती मनाची. पण यावेळेस कसं झालं की एक डोळा हळूहळू ब्लाइंड झाला त्या हाईटला आणि नंतर हळूहळू नंतर एक 10 मिनिटांनी दुसरा डोळा पण ब्लाइंड व्हायला चालू केला. पण मी देवाजवळ एवढीच प्रार्थना केली की ऍटलिस्ट जी काय 30-40% विजन आहे ती फक्त समेट वरून वापस येईपर्यंत तरी राहू दे. आणि ऍटलिस्ट तेवढं तरी माझं देवाने ऐकलं. पण पुढे काय झालं, मला ते 30-40% जी काय विजन होती त्याच्यामध्ये मला ते व्हाईट आउटमुळे आणि बर्फ सगळा पांढरा असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं कुठे ठेवायचा पाय आणि कुठे. मी फक्त शेर्पाच्या मागे मागे जात होतो आणि शेर्पाला सांगितलं होतं की मला डोळ्यांनी अजिबात दिसत नाहीये, 30% विजन आहे, तू फक्त जो डिस्टन्स आहे तो कमी कर, म्हणजे तुझे पावलं जिथे ठेवताय तिथे मी ते पाहून पाय ठेवेन. आणि ज्यावेळेस मी असं हिलरी स्टेप क्रॉस करत होतो त्यावेळेस मला अंदाजच आला नाही आणि माझा फॉल झाला. साधारण एक 7 ते 8 फूट मी खाली गेलो. आणि ज्यावेळेस मी सावरून बसलो मी बघितलं की मला स्वतःला तर काही झालेलं नव्हतं. ऑक्सिजन ठीक होता, ऑक्सिजनचा तो मास्क निघालेला होता पडता पडता तो लावला. आणि मी थोड्या वेळ बसलो आणि बाजूला बघितलं तर तिथे डेड बॉडी होती, ती पण अशा बसलेल्या अवस्थेत फ्रीज झालेली अशी पांढरट. मला मग एकदम शॉक झालं. म्हणलं कदाचित नशीब मी अजून जिवंत आहे. मी शेर्पाला सांगितलं की मला हेल्प कर आणि त्याच्या मदतीनेच मी वर आलो. नंतर मला खाली आल्यानंतर ज्यावेळेस कळालं की माझ्या मित्रांनी सांगितलं, मी त्याला सांगितलं की असं असं माझा तिथे एक फॉल झाला आणि माझ्या बाजूला अशी डेड बॉडी होती. तर त्यांनी सांगितले की अरे तो आपला मित्रच होता डॉन कॅश म्हणून, आणि तो 2019 मध्ये जे काय हादसा झाला होता त्यावेळेस त्याचं हे 7th समिट होतं आणि तो तिथे फॉल झाला होता आणि त्याची बॉडी अजून तिथेच आहे. पण त्यावेळेस मी एकदम शॉक झालो होतो. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी अशा होतात, म्हणजे डेड बॉडी क्रॉस करून आपल्याला जावं लागतात बऱ्याच. पण मला हे कळाल्यानंतर खाली आल्यानंतर जास्त शॉक झाला की अरे ही म्हणजे आम्ही एकत्र 2 महिने आम्ही घालवले होते 2019 मध्ये आणि दॅट बॉडी स्टील इट वॉज देअर. सो असे हादसे होतात. हे सगळं सहन करून तुम्ही हो मला निसर्गाने पण त्यावेळेस साथ दिली की खाली येताना नेमकं काय व्हायचं की म्हणतात ना एक शक्ती असते, अदृश्य शक्ती असते आणि ती तुम्हाला मदत करते. असंच झालं मला. खाली येताना मला ज्यावेळेस श्वास घ्यायचा त्रास होऊ लागला साऊथ समिटच्या तिथे, आणि मी माझ्या शेर्पाला सांगितलं की मला श्वास घ्यायला त्रास होते, चालता येत नाही. तर त्यांनी माझा ऑक्सिजन चेक केला त्यावेळेस, तर तो पण 0वर गेलेला त्यावेळेस. 2023 मध्ये. तो म्हणला ऑक्सीजन खत्म हो गया, अपने को बाल्कनी तक जाना पडेगा, आधा घंटा और चलना पडेगा. तर मी शॉक झालो. म्हणलं आता अर्धा तास नाही, मी 5 मिनिटं पण चालू शकणार. मी प्रयत्न केले पण 5 मिनिटांनी परत धाप लागायची आणि परत थांबायचं. हो. आणि मग मी हतबल झालो. मग म्हणलं आता शक्य नाही, आपलं सिमेंट व्हायचं होतं तिथपर्यंत झालं आणि आता माहित नाही. पण त्यावेळेस असं वाटलं नाही की भीती म्हणा किंवा असं काहीच वाटलं नव्हतं, कारण त्या पलीकडे आपण गेलेलो असतो, एका ट्रान्स अवस्थेत असतो. पण कसं होतं की नियती तुम्हाला म्हणजे कोणत्या रीतीने कशी परत मदत करते ते मला त्यावेळेस समजलं की एक 10-15 मिनिटं मी तिथेच होतो. शेर्पाला म्हणलं तू कुठे प्रयत्न कर, मी इथे थांबतो, तू खाली जा, काही कर, मी एक असाच 15-20 मिनिटं एक ठिकाणी बसेल, तू ऑक्सिजनचा बंदोबस्त कर, मी अजिबात चालू शकणार नाही इथून पुढे. आणि मी बसलो तिथे आणि तो त्याच्या लँग्वेजमध्ये, नेपाळी लँग्वेजमध्ये बऱ्याच जागांना वॉकी टॉकीवर सांगत होता. आणि मग तितक्यात काय झालं, म्हणजे बर्फ पडत होता, पूर्ण व्हाईट आउट होतं. त्या व्हाईट आउट मधून एक शेर्पा आला वरून, कोण होता मला माहित नाही, आणि त्याच्याकडे अर्धा सिलेंडर होता उरलेला. आणि मला त्यांनी तिथे त्यांच्या भाषेत त्यांनी मला दिला तो, आणि ऑफकोर्स त्यांनी त्याला रिटर्न केला परत कॅम्प 4ला गेल्यावर. मग मला त्यावेळेस 2019ची आठवण आली की असंच एक मध्य प्रदेशची एक मुलगी होती मेघा परमार म्हणून, ती तिथे कॅम्प 4च्या खाली डेथ होत होती, लिटरली बेशुद्ध अवस्थेत पडत होते. आणि तिचा शेर्पा बेक करत होता सगळ्यांसाठी, शी इज डाईंग, शी नीड ऑक्सिजन, कुणाला असेल तर द्या. पण 2000ची परिस्थिती अशी होती की सगळ्यांना सर्वायवल मोडमध्ये होते आणि कुणीच ऑक्सिजन देत नव्हतं. आणि त्यावेळेस मी हताशपणे खाली होतो, कारण अंजलीची वर हे झाली होती
आणि तिचा शेर्पा माझ्याबरोबर होता आणि कॅम्पवरून तिचा शेर्पा आणि तिचा एक एक्स्ट्रा सिलेंडर माझ्याबरोबर घेतलेलं त्यांनी मला त्रास होऊ नये म्हणून. ते सिलेंडर त्या मुलीला तिथे दिलं आणि त्यावेळेस ती वाचली. तर मला ती आठवण आली की नियती अशी त्याची परतफेड करते. त्यावेळेस माझ्या शेर्पाने तिला ऑक्सिजन देऊन तिचं जीव वाचवला आणि यावेळेस कुठूनही कसाही माझा जीव वाचला. असं होतं आणि असे बरेच अनुभव मला आलेत तिथे. खूप छान. बरं, मग आता हे 7 समिट्स करण्यासाठी तुम्ही दोघांनी ठरवलं, म्हणजे अंजली हो, मॅडम हो. तुमची पत्नी आणि तुम्ही दोघांनी असं ठरवलं. तर हे कधी, म्हणजे रिटायरमेंट नंतर का कधी? नाही, रिटायरमेंट म्हणजे कसं की मी माझे सगळे कॉर्पोरेट क्लायंट होते आणि मी वयाच्या 40व्या वर्षीच असं ठरवलं होतं की वयाच्या 50 नंतर आपण रिटायरमेंट घ्यायची, बरं. ऍटलिस्ट माझ्या या कामातून. कारण त्याच्यामधला बराच ताण होता, कारण ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये खूप सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे आणि त्यामुळे खूप ताण यायचा. आणि हे माझे सगळे कॉर्पोरेट क्लायंट होते, सगळ्यांच्या डेडलाईन असायच्या की म्हणजे डेडलाईन असल्यामुळे मग 2-2 दिवस 3-3 दिवस जागरण असायचं. तर ते केल्यानंतर असं ठरवलं की अरे आपण मजा नाही, पैसा मिळतोय पण त्यात जी आर्टिस्ट जे काही असतं ना सांगायचं किंवा जे काही व्यक्त करायचं तर ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. क्लायंट सांगेल ते करावं. क्लायंट सांगेल ते करायला लागतं. कधी हा. कधी काही ऐकणार असतात आपले पण आता creative. नवीन नवीन जे काही लोक यायचे, काही अर्धवट ज्ञान असायचं आणि मग हो, हे ते इकडं घे, सांगतात. ते इकडं घे, ते तिकडं घे, म्हणजे डॉक्टरला सांगितल्यासारखं की बाबा मला ह्या गोळ्या दे, ह्या गोळ्या दे. तसंच झालं ना की आम्ही त्यांना सांगायचो वी आर द डॉक्टर इन ऍडव्हर्टायझिंग, वी आर द डॉक्टर इन, तुम्ही कशाला शिकवतात. पण कसं असतं, शेवटी व्यवसाय असतो, तुम्हाला एवढ्या लोकांची पोटं भरायची असतात. तर त्यामुळे मग असं ठरवलं होतं की 50 नंतर आपल्याला जे हवं ते करायचं. सो त्याच वेळेस मी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मग 50 नंतर आम्ही आमचं दोघांनी पॅशन जगायला सुरुवात केली. पण आता एवढा सगळा पैसा जो तुम्ही मिळवला होता ऍडव्हर्टायझिंग मध्ये, एवढे वर्ष ऑफिस चालवलं हे ते, मग हा सगळा पैसा 7 समिट्स मध्ये आता प्रचंड खर्च असतो हो. तो, लाखांमध्ये. मग पत्नीने पण मान्यता दिली का हे सगळा खर्च त्याच्यात घालूया म्हणून? तिची पण आवड माझ्यासारखीच होती. म्हणजे दोघंही जण एकाच आवडीचे म्हटलं तरी चालेल. तर तिचं स्वतःचं बॅकग्राऊंड म्हणजे ती स्वतः ऍथलीट होती, म्हणजे तिच्या अच्छा. कॉलेजच्या जीवनामध्ये ती कबड्डी चांगलं खेळायची आणि रनिंग पण चांगलं करायची. चांगली ऍथलीट असल्यामुळे खरं तर तिच्यामुळेच मी या प्रवाहात आलो. ट्रेकिंग बिकिंग ठीक आहे, पण नंतर जे काय आम्ही नंतर पुढे एक्सपिडिशन वगैरे केल्या त्या सगळ्या मिळूनच केल्या होत्या. आणि त्याआधी आम्ही मॅरेथॉन पण एकत्र धावायचो. जवळपास 25 ते 30 मॅरेथॉन आम्ही एकत्र धावलो. त्यातल्या काही मॅरेथॉन आम्ही एकत्र कम्प्लीट केल्या. हा. सो असं ठरवलं होतं की एकत्रच हा प्रवास करूया. तर त्यामुळे असं काही असं तिची आवड माझी आवड, आम्हाला काही पैसा हा महत्वाचा नव्हताच आम्हाला, कधीच नाही. म्हणजे एक आठवण सांगेल मी तिची की एकदा आमच्या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर माझ्याकडे त्यावेळेस कोरोला गाडी होती. ती ज्यावेळेस विकायची वेळ आली आणि म्हटलं आता की नवीन गाडी घेऊया आपण. आता आपण सुरुवात मारुतीपासून केली होती, कोरोला पर्यंत थांबलो होतो, पण ही घ्यायची असं काही नव्हतं. पण म्हटलं आता कोणती घेऊया, आपण अफोर्ड करू शकतो आता चांगली. तर तिला त्यावेळेस मी म्हटलं होतं हे बघ, आपल्याकडे आता 2 पर्याय आहेत, ही गाडी विकून नवीन गाडी घ्यायची. तर नवीन गाडी घ्यायची तर आपण आता मर्सिडीज घेऊया, बर, किंवा मग एव्हरेस्ट करूया. एव्हरेस्ट सर ऑप्शन. हा, हे 2 ऑप्शन तिच्या समोर ठेवले. दोघांचा खर्च साधारण 80-90 लाखापर्यंत होता. तर तुला कोणता पर्याय आवडेल? तर ती काही क्षणाचाही विचार न करता काही सेकंदात म्हणाली नाही, फर्स्ट एव्हरेस्ट. तर दोघांना आम्हाला असं भौतिक सुख वगैरे असं काही, म्हणजे मी कॉर्पोरेट जगतामध्ये खूप मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिलोय, खूप मोठी मोठी कामं केली, पण आम्हाला कधी दोघांनाही त्याचं अट्रॅक्शन किंवा असं कधीच वाटलं नाही निसर्गामध्ये राहत असल्यामुळे. पॅशन. सो याच्यावर कळतं की आमच्या दोघांची किती पॅशन होती. खरंच. आणि आता एव्हरेस्ट म्हणजे हे तर सर्वोच्च आहे ना जगातलं. ते समिट करण्याच्या आधी तुम्हाला बाकीचे शिखर पण सर करावे लागतात ना, म्हणजे हो, सरावासाठी. हो. कसं झालं की आम्ही डायरेक्ट इथे नाही आलोय. डायरेक्ट एव्हरेस्टचं जे काही 7 समिटचं जे काही आमचं स्वप्न होतं ते एका इन्सिडेंट्समुळे असं घडलं की त्यावेळेस आम्ही खूप मॅरेथॉन पळायचो आणि ट्रेक तर सह्याद्री सोबतीला होताच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलानं
पुनीत झालेला तो सह्याद्री तिथेच त्याच्याच खांद्यावर आम्ही प्रॅक्टिस करायचो. तसं तिथे असंच एकदा रेस्क्यूच्या दरम्यान आमची एक ओळख झाली एका ज्येष्ठ गिर्यारोहकाची. त्याचं नाव सुरेंद्र शेळके. ते रेस्क्यूला आमच्या बरोबरच आले होते आणि त्या ओळखीचं रूपांतर एक छान गाढ मैत्रीमध्ये झालं. आणि त्यांनी आमचं ते पॅशन आणि हे सगळं पाहून त्यांनीच विचारलं की दिवशी तुम्ही मॅरेथॉन पळता, एकत्र ट्रेकिंग करता, सगळ्या गोष्टी एकत्र करता, मग एकत्र तुम्ही काहीतरी नवीन करा. म्हणलं नवीन काय? तर त्यांनी सांगितलं ते 7 समिट करा तुम्ही. त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं 7 समिट काय असतं. मग आम्ही ते सगळं शोधलं काय आहे 7 समिट, काय प्रकार असतो. तर त्यावेळेस कळलं की 7 खंडातील हायेस्ट 7 शिखर आणि मग त्यात एव्हरेस्ट पण होतं. मग एव्हरेस्ट म्हटल्यावर अरे याच्यात बरेच टेक्निकल शिखर आहेत आणि आम्ही तर कसलं टेक्निकल शिक्षण घेतलेलं नाही. आम्ही नुसतं गिर्यारोहण करतो, फिटनेस आहे, सगळं आहे, पण एवढं कसं करणार या वयामध्ये? तर तो बोलला काही नाही, त्या जापानच्या एका 80 वर्षाच्या माणसाने एव्हरेस्ट शिखर सर केलंय, तुम्ही तर फार यंग आहात. सो म्हटलं ठीक आहे. मेन म्हणजे कसं होतं की आता आम्ही एकत्र सगळं देश विदेशात फिरलेलो, एकत्र त्या मॅरेथॉन पण पळायचो आम्ही. तर म्हणलं अरे हे चांगलं आहे, 7 समिट च्या उद्देशाने आपले 7 खंड फिरणं होईल आणि ह्या 7 खंड फिरण्यामध्ये शिखर झाली काय नाही झाली काय, पण ऍटलिस्ट हे जग तर पाहायला मिळेल आपल्याला. तो एक मेन उद्देश होता. म्हणलं ठीक आहे, करून प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये, कारण तो जर्नी फार इम्पॉर्टंट असतो आणि आम्ही तो एन्जॉय केलेला होता. सो म्हणलं करूया, चल प्रयत्न तर करायला हरकत नाही. पण आम्हाला टेक्निकल जे शिक्षण होतं ते नव्हतं आमच्या दोघांकडे. आम्ही गिर्यारोहण करायचो, फिटनेसही होता. मग त्यांना हे शंका सांगितलं, ते म्हणले काही काळजी करू नका. आणि त्यांनी आम्हाला एक HMI मध्ये दार्जिलिंग मध्ये पाठवलं. त्यांच्याच प्रयत्नांनी ते साध्य झालं. कारण त्यावेळेस कसं की 40 नंतर कोणाला तिथे ऍडमिशन मिळायची नाही, कारण तिथे ऍडव्हेंचर्स होतं आणि शिकवायला सगळे आर्मीचे वगैरे लोक होतात. तर ते बोलले की 40 नंतर आम्हाला ऍडमिशन कशी मिळेल तिथे? तर ते बोलले त्याची काही काळजी करू नका, आपल्याला फक्त प्रशिक्षणच हवंय, आपल्याला कुठं सर्टिफिकेट घ्यायचंय किंवा असं काही करिअर करायचं असं नाहीये. तर मी त्यांच्याशी बोलतो आणि त्यांचे बरेच कनेक्ट होते तो माउंटेनिअरिंग मध्ये असल्यामुळे. आणि तिथल्या प्रिन्सिपलशी त्याचं बोलणं झालं आणि आम्हाला तिथे प्रवेश मिळाला. तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला ती सगळी मंडळी आली होती, हो, जी कोणी तुम्हाला प्रोत्साहन देणारी होती किंवा युवा शक्तीमध्ये तुम्ही जे सुरुवातीला त्यांच्याबरोबर होतात वगैरे. तर मला एक अशी गोष्ट कळली की हा सराव करताना तुम्हाला जी रनिंग करावी लागायची ना, तर 25 वर्षाच्या मुलांपेक्षा तुम्ही दोघं पुढे होतो. कारण काय त्यावेळेस कसं आमची ऑलरेडी 10-12 मॅरेथॉन झालेल्या. हिल मॅरेथॉन पण आम्ही सातारीची ती पळालेलो 3-4 वेळेस. त्यामुळे तिथे कसं व्हायचं, तिथे ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो, म्हणजे ज्यावेळेस ट्रेनिंग होतं त्यावेळेस तिथे जवळजवळ 5 किलोमीटरचं अप डाऊन असं हे होतं, डोंगर होता. आणि मग त्यावेळेस हे नवशिकी मुलं मग जरी काटक असतील तरी एन्ड्युरन्स मध्ये कमी पडायची ती. आणि आम्हाला प्रॅक्टिसमुळे असं व्हायचं की अंकल तुम्ही जरा हळू पळा ना, नाही तर आम्हाला फटके पडतात. कारण ते मिलिटरी वाले लोक होते आणि अंकल आंटी भाग रहे और तुम क्या पीछे हो, चलो आगे. म्हणजे 25 साल के बुढे की 50 साल के असं झालं तिथे. असे म्हणत असते. पण तो जो ट्रेनिंगचा पिरियड होता आमच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस होते. हो ना, खरंच. पण मग आता एव्हरेस्ट बेस कॅम्प हे विथ फॅमिली तुम्ही 2005 ला पण केलं होतं ना? बेस कॅम्प सुरुवातीला येस, त्यावेळेस खरी एव्हरेस्टची म्हणतात मुहूर्त मेळ. आम्ही फॅमिलीनं 3 जणांनी ते त्यावेळेस मला वाटतं युवा शक्ती बरोबरच पुण्याची युवा शक्ती म्हणून संस्था असते, त्यांच्यावर आम्ही पहिल्यांदा 3 जण एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो होतो. त्यावेळेस माझ्या मुलगा शांतनु होतो, नुकताच 10वी झालेला त्याचा. आणि त्यावेळेस एकत्र कुठे जायचं तर आपलं ऍडव्हेंचर, हॉटेल बिटेल किंवा असं कुठे जात नाहीत, तर आपलं ऍडव्हेंचर चला ABC ला जाऊया. मग युवा शक्तीचे बरेच कनेक्ट होतेच आमचे, त्यांच्याबरोबर मग आम्ही तिथे गेलो. आणि तिथे कालापत्थर म्हणून एक छान एक प्लेस आहे, तिथून छान विहंगम दृश्य दिसतं, पूर्ण रेंज दिसते एव्हरेस्टची. आणि पहिल्यांदाच तिथून जी रेंज दिसत होती ती बघतानाच आमचा एक मनामध्ये दोघांच्या विचार आला की असंच इथपर्यंत आपण काहीही त्रास न होता पहिल्याच प्रयत्नात या ऍटिट्यूड मध्ये पोहोचलो. तर आमच्या बरोबरची फक्त 9 जण 25 पैकी तिथे पोहोचलेली, आणि आमच्यापेक्षा यंग मुलं पण तिथे आलेली नव्हती. मग आपण पहिल्याच प्रयत्नात पोहोचलोय, तसंच आपण एक दिवस एव्हरेस्टवर पण जाऊया असं जस्ट क्लिक झालं होतं. आम्ही दोघे जण म्हणलं अरे होईल नाही होईल प्रयत्न करू. पण ते म्हणतात ना, ते बीज तिथं रोवलं गेलं आणि ते बीजाला
नंतर ते खत पाणी मिळत गेलं आणि ते 20 वर्षानंतर त्याचं झाडात रूपांतर बरं झालं. आता कुठले कुठले म्हणजे समिट हे तुम्ही एकत्र केले दोघांनी, म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलं 7 समिट करूया वगैरे, हम्म. कुठले कुठले समिट एकत्र करायला सुरुवात केली? सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतलं त्याच वेळेस आम्ही मग आधी सुरुवातीची काही सोपी होती, त्यात किलिमंजारो होतं, कनकागवा होतं आणि रशियातील एल्ब्रुस होतं, एल्ब्रुस. तर ते शिखरं आम्ही केली, पण त्यात एल्ब्रसला आम्हाला वापस यायला लागलं कारण खूपच वातावरण खराब होतं. जवळपास 4-5 दिवस आम्ही नुसतं बर्फ काढायचं काम करत होतो, एवढं वादळ होतं. तरी शेवटचा एक प्रयत्न केला, पण 200 मीटरवर परत वातावरण खराब झालं आणि प्रचंड बर्फ वर्षाबाबत आम्हाला खाली यायला लागलं परत. तर त्यामुळे आम्ही तसं पाहिलं तर टेक्निकल दृष्ट्या आमची 2च झाली होती. आणि मग म्हटलं आता 2019ला नंतर हे 3-4 दिवसाच्या गॅप नंतर म्हटलं परत एकदा स्थिरतावर झालं. माझा मुलगा पण नंतर मोठा झाला आणि आपण सेटल झाल्यानंतर म्हटलं चला आता एव्हरेस्ट पासून परत सुरुवात करून उरलेली शिखरं करूया. हो, तुम्ही ज्या काळामध्ये या शिखरांवर म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प पासून ते अंटार्क्टिका पर्यंत हा जो काळ होता, त्यातला मधला काळ जो होता त्याच्यात 2 मोठ्या घटना घडलेल्या होत्या. त्याला तुम्ही कसं तोंड दिलं? म्हणजे एक तर नेपाळच्या जवळ झालेला भूकंप आणि दुसरं 2019 म्हणलात, म्हणजे त्याच्या आधी झालेला कोरोनाचा काळ. मग या काळात सुद्धा तुमचं नाही, कसं होतं ह्यावेळेस चालूच होतं. कसं होतं की एव्हरेस्टला जायचं म्हणल्यावर पूर्ण तयारी करायला लागते. एक तर फायनान्सची होते, 2 जण एकत्र करणार म्हणल्यावर खर्च पण डबल होतो आणि मेनली म्हणजे एज फॅक्टर हा होताच. 50 नंतर एवढं सगळं करायचंय तर तुम्हाला तर सराव हा पूर्णच करायचा आहे. जर एव्हरेस्ट जर करायचंय तुम्हाला तर पूर्ण तयारी अशी 101% तुम्ही तयारी झाली तरच तुम्ही करायचं. त्यामुळे मग मेंटली थोडं फ्री व्हायचं म्हणून मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हणलं करूया तो प्रयत्न. म्हणजे ती चिंता नाही आम्हाला मुलाची की आपलं काही झालं तर त्याचं काय, तो विचार नसतो. पण तो विचार केला आणि 2-3 वर्ष तसे गेले आमच्या पूर्व तयारीला अशी. आणि मग याच्यामध्ये जेव्हा तो भूकंप झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? नेपाळचा भूकंप. त्याचीच आता एव्हरेस्टची पूर्व तयारी म्हणून काही 6000 प्लस अशी टेक्निकल काही माउंटन करायची होते. त्यात आम्ही बरेच केले होते. त्यात माउंट मेरा होता, त्यात एक लोबुचे म्हणून एक पीक होता नेपाळमधलाच. एव्हरेस्ट मध्ये जाताना ते लोबुचे गाव लागतं तिथे, त्याच्याच बाजूला तो लोबुचे पीक आहे. तर तो करताना 2015ला वाटतं की भूकंप झाला मोठा आणि त्यात खूप प्रचंड मोठा भूकंप होता. मला वाटतं मोर दॅन 9000 लोक त्याच्यामध्ये दगावली सगळी नेपाळमध्ये. आणि तो आम्ही लोबुचीला जातानाच ऑन द वे आम्ही त्या भूकंपामध्ये सापडलो होतो. म्हणजे आम्ही एव्हीसी एव्हरेस्ट बेस कॅम्प कडून लोबुचीच्या हाय कॅम्प कडे चाललो होतो गोरक्षेपवरून आणि रस्त्यामध्ये तो प्रकार झाला. आमच्या समोरच मोठी दरड म्हणजे मोठा अव्हेलान्स झाला आणि मोठ्या गडगडासह ते पडलं. आम्ही स्वतः लिटरली म्हणजे डान्स केल्यासारखं तोल धरून सावरायचा प्रयत्न करतो. मला वाटलं मला काही झालं का हाय ॲटिट्यूडमुळे. मी तिच्याकडे पाहिलं तर ती पण तशीच होती. शेर्पा पण असा घाबरला होता. नंतर कळालं की पुढून काही फॉरेनर्स येत होते, त्यांच्यावर शेर्पा त्यांच्याकडे रेडिओ होता. त्याच्यानंतर कळालं की हा मोठा भूकंप झालाय हा आणि सगळंच बंद झालंय. म्हणजे तिथे लुकला होतं, लुकला एअरपोर्ट बंद झालं होतं. तिथे पुढे नामचे बाजार म्हणून एक मोठं गाव आहे, त्याच्यातलं जवळ 70-80% हॉटेल्स पडली होती. काही नव्हतं राहिलं असं. ऑन द वे आम्ही तिथे गेलो तर एकही हॉटेल किंवा छोटं टी हाऊसेस म्हणतात एकही आम्हाला मिळालं नव्हतं, बंद पडलं होतं. त्यामध्ये आम्ही सापडलो, पण सुदैवानं आम्हाला काही झालं नाही त्यावेळेस. पण म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्हाला आता एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा तुमचे जे ट्रेनर्स होते त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की तुम्हाला ना ट्रेकिंग मध्ये असं होऊ शकतं, वादळ येऊ शकतात, हे अमुक होऊ शकतं, हिमकडा कोसळू शकतो अमुक. पण हे तर त्याच्याही पेक्षा अघटित ना की भूकंपच झाला. हे कुठे इमेजिन केलं की आपण भूकंप होईल. काही गोष्टी आपण निसर्गावर सोडलेल्याच बऱ्या. पण काही गोष्टीमुळे कसं होतं की तुमचं ह्या ट्रेनिंगमुळे आणि याच्यामुळे तुमचं मन जे असते कणखर होतं आणि मग कशाही प्रसंगाला तुम्ही मग तोंड देऊ शकता. खरंच आहे. तर त्याही प्रसंगात कसं झालं की आम्ही प्रसंगावर ते आम्हाला कळलं की पुढे आता लुकलापासून काही फ्लाईट नाहीये, पुढे जाऊन करणार तरी काय. तर तिथे जाताना फेरीचे म्हणून एक गाव आहे, तिथे क्लिनिक आहे मोठं. बरं. तर आम्ही ज्यावेळेस तिथून चाललो त्यावेळेस एव्हरेस्ट बेस कॅम्प वरून काही हेलिकॉप्टर बऱ्याच गिर्यारोहकांना रेस्क्यू करून तिथे आणत होती. जखमी झाले प्राथमिक उपचार तिथे देत होती.
तर म्हटलं आपण नाहीतरी पुढे जाऊन काही उपयोग नाही, आपण जर व्यवस्थित आहोत तर ऍटलिस्ट आपला काही उपयोग झाला तर इथं मॅनपॉवर कमी पडते तर आपण तिथे हेल्प करूया, मदत करूया. म्हणून आम्ही तिथे ज्या डॉक्टर होते ते दोघं तिघं, तर त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं. आणि मला अजूनही आठवतंय त्यावेळेस हेलिकॉप्टर यायचे. मला एक काम दिलं होतं की तिथून स्ट्रेचर घेऊन दोघं तिघं त्या जखमी लोकांना घेऊन त्या क्लिनिक पर्यंत यायचं. ते साधारण 200 मीटर 300 मीटरवर होतं. आणि अंजलीला तिथे क्लिनिकमध्ये बसवलं होतं की जे जखमी लोक येतात त्यांना थोडा धीर द्यायला. तर मी तर 4-5 फेऱ्यामध्येच थकलो, कारण हाय ॲटिट्यूड्स मध्ये धावपळ व्हायची. तर हो, मग डॉक्टरनेच मला सांगितलं तू 2 मिनिटं रेस्ट कर क्लिनिकमध्ये. पाहतो तर अंजलीच्या समोर एक फ्रेंच बाई होती, तिचा पूर्ण असा डोका असा पूर्ण जवळ 8 ते 10 इंच पूर्ण फाटलेला होता आणि डॉक्टर बिना एनेस्थेशिया तिला शिवत होते. आणि ती अंजलीची सिस्टर म्हणून ती हे करत होती, अंजली तिला धीर देत होते त्यावेळेस. सो आणि सगळं प्रसंग माझा अजून डोळ्यासमोर उभा आहे. पण बऱ्याच अर्धा एक तासानंतर डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही हे जरा तुम्हीच आजारी पडाल इथे, तुम्ही जरा खाली जा आणि तुम्ही. तुमच्या दोघांची फार कमाल वाटते मला. म्हणजे आधीच 7 समिट्स करायला गेल्यावर या वयात तुमचे आधीच किती प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यात भूकंप झाला तरी मानसिकता ठेवायची आणि धैर्य ठेवायचं. त्याच्यात तुम्ही पेशंट्सला मदत करायला गेलात. काय म्हणावं तुम्हाला, खरंच कमालीची आहे. नाही, आमचा दोघांचा असा स्वभाव होता, तिचाही होता. आम्ही कुठेही असं म्हणजे कुणालाही मदत लागलं तर आम्ही तत्पर असायचो. कारण आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा अनुभव सांगितला ना, रेस्क्यू केला इथे, तर आमच्या समोरच तो फॉल झाला होता. इथे सह्याद्रीमध्येच एक तिकोना म्हणून किल्ला आहे लोणावळ्याजवळ, तिथे आम्ही ट्रेकला गेलो तर आमच्या समोर एक दारू मिलेला माणूस कड्यावर काहीतरी गेला, हातवारे केल्याने आमच्या समोर फॉल झाला. आता आम्ही त्या अवघड जागेवर दोघं जण काहीही, त्यावेळेस अमावस्येची रात्र होती, 7-8 वाजले होते आणि हळूहळू ते बोलेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. आणि त्यावेळेस आम्ही चौघ जण मित्र त्याला मदत करायला म्हणून खाली उतरलो होतो त्याही परिस्थितीत. बापरे, म्हणलं आपण गिर्यारोहक आहोत तर ते बरं वाटत नाही त्यांना तिथे सोडून खाली उतरणं. तर पहिल्यापासून आम्हाला सवय होती तशी. पण मग तुमचं ऑक्सिजन, म्हणजे आता तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं लागतात ना वरती? हा, वरती. म्हणजे तुम्ही असा वेळ घालवला की तुमच्या ऑक्सिजनचाही प्रॉब्लेम होतो ना? नाही, हा हे कसे आहे की फक्त एव्हरेस्ट ठिकाणी म्हणजे 8000 प्लस जे काही माउंटन्स आहेत, 7000 प्लस, तिथे ऑक्सिजनची गरज लागते. आणि हे जे आहेत लघुचे किंवा असे तिथे ऑक्सिजनची गरज लागत नाही. अच्छा, बरं. पण आता मला सांगा, तुम्ही एव्हरेस्ट चढायचं आहे तुम्हाला, तर काय काय मदत मिळते तुम्हाला? म्हणजे शेर्पा असतात बरोबर, ऑक्सिजन सिलेंडर्स असतात, सामान किती न्यावं लागतं? त्याचं कसं सामान म्हणजे सुरुवातीला तिथे एव्हरेस्ट तुम्ही समेट करायचा जो कालावधी असतो साधारण 2 महिन्याचा असतो. आणि ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ऍक्लिमटायझेशन साठी कॅम्प 1, 2, 3 पर्यंत रोटेशन करायला लागतं. तर त्यावेळेस तुम्ही जास्त वजन नेता वर प्रॅक्टिस म्हणून. पण ज्यावेळेस तुम्ही समेट करायला जाता त्यावेळेस कॅम्प 4 पासून, तर त्यावेळेस तुम्हाला साधारण सिलेंडर स्वतःचं, इतर ग्लोव्ज, एक्स्ट्रा ग्लोव्ज किंवा एक्स्ट्रा काही सामान असं धरून साधारण एक 12 ते 15 किलोचं सामान तुमच्या पाठीवर असतं. आणि मग ते शेर्पा तुम्हाला काय काय मदत करतात? शेर्पा म्हणजे दुसरे आमचे तिथे देवच असतात. कारण प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी तुम्हाला ते मदत करतात. म्हणजे तुम्हाला चहा बनवून देण्यापासून ते सगळी ग्लोव्ज घालून देणं, कारण तुमचे लेअर असतात हातावर 3-4 याचे, मागे ऑक्सिजन किती आहे ते प्रत्येक वेळेस चेक करणं, असं प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेस शेर्पा तुमचा देवासारखा पाठीमागे असतो. विदाऊट शेर्पा तुम्ही एव्हरेस्ट सारखं ठिकाणी मला नाही वाटत कोणी करू शकेल. आणि मला बरेच अनुभव आले की त्याच्यामुळे मी वाचलोय. आता 2023 ला जो इन्सिडेंट झाला शेर्पामुळेच मी वाचलो होतो. हे शेर्पा मदतीला असतात. नंतर तुम्हाला टेंट्स तिथे असतात, ते टेंट्स कोण बांधून देते तिथे? इथे एव्हरेस्टच्या ठिकाणी सगळीकडं सगळं सेटअप झालेलं असतो कॅम्प 4 पर्यंत. पण बऱ्याच ठिकाणी जसं की देनाली आहेत किंवा अंटार्क्टिका मधलं विन्सन आहे, तिथं सगळं तुम्हाला कॅरी करायला लागतं सामान. तिथे तर तुम्हाला म्हणजे देनालीला तर तुम्हाला शेर्पा पण नसतो मदतीला आणि कोणीच नसतं, फक्त गाईड असला तर गाईड असतो, तो फक्त सांगतो की रूट कोणता आहे, तो काहीही मदत करत नाही. तुम्हाला टेंट लावण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंतच सगळं
तुम्हाला करायला लागते. हा, फक्त किलिमांजारोला तुम्हाला खानसामा वगैरे म्हणतात. हो, तो सगळे बरोबर असतात. पोर्टर बरोबर पासून ते सगळे खूप ते जरा थोडं सोपं आहे. तो सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर फिटनेस चांगला असेल तर किलिमंजारो कोणत्या वयात तुम्ही छानपणे करू शकता आणि सगळ्यांनी करावा. म्हणजे खूप चांगलं पीक आहे ते. जाऊन भारताचा झेंडा लावा. हो, काय आनंद असतो ना वेगळा. आपण इथे छोट्या टेकडीवर गेलो तरी भारताचा झेंडा लावायचा जो आनंद असतो तो बाहेरच्या देशामध्ये जाऊन जर भारताचा झेंडा लावायचा म्हणजे तो अवर्णनीय असतो आनंद. Nice. तर तुम्ही एव्हरेस्ट शिखर चढायला गेला होतात. तर मी हे पुस्तक वाचलं, त्याचं नाव आहे ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट, बरं का. तर ती मी म्हणजे अंजली मॅडम आणि तुम्ही, खरं तर तुम्ही एकत्रच एव्हरेस्ट चढायला गेलात. पण खूप दुःखद बातमी याच्यात मला अशी वाचायला मिळाली की तुम्ही परत आलात तिथून, परंतु अंजली मॅडम परत नाही येऊ शकल्या. तर त्यावेळी नेमकं काय झालं होतं? त्यावेळेस नेमकं काय झालं की आता कसं झालं, फिटनेस म्हणा किंवा इतर पूर्ण तयारी आमची झालेली होती. 2 वर्ष आम्ही त्यासाठी सगळं ट्रेनिंग घेतलं होतं. माझा सगळा व्यवसाय मुलांच्या हाती सोपवला होता. 2 वर्ष आम्ही फक्त एकच ध्येय की दोघांनी मिळून हे सगळे 7 समिट करायचे आणि आता एव्हरेस्ट करायचे. तिथे कुठे कमी पडायला नको. पण कसं झालं की कॅम्प 4 नंतर काय झालं की त्या वर्षी प्रथमच म्हणजे एव्हरेस्टच्या इतिहासात प्रथमच असं झालं की जे तिथे वेदर विंडो असतात त्या आठवड्याच्या दरम्यान किंवा 10 दिवसाच्या दरम्यान वेदर विंडो असतात. म्हणजे त्यावेळेस वातावरण, हवेचा दाब, जोर, तर ते सगळं हे म्हणजे स्टडी करून तुम्हाला डेट दिल्या जातात की या डेटला वेदर चांगले समिट करायला योग्य. तर त्यावेळेस असं झालं की आपल्याकडे पश्चिम बंगालमध्ये एक सायक्लोन आला आणि त्याचा इफेक्ट एव्हरेस्टवरच्या वातावरणात झाला. आणि जी काय 8-10 दिवसाची वेदर विंडो मिळते ती फक्त 2 दिवस मिळाली. आणि त्या दिवशी सगळ्या जगातले जे गिर्यारोहक आता त्या 2 दिवसावर एकवटले. आता लोक कसे असतात की म्हणजे लोकांना खाली काही कळत नाही, कारण खाली थोडा मोठा पॅच असतो तुम्हाला क्रॉस करायला, कारण तिथे कसं बॉटल नेक आहे. म्हणजे साऊथ समिट पासून ते हिलरी स्टेप आणि वरपर्यंत एक बॉटल नेक असं एकच रोपवून तुम्हाला क्रॉस करून जायला लागतं. तिथे गेल्यानंतर असं कळालं की असा प्रकार झालेला. आणि म्हणजे त्या वर्षी मला वाटतं की सरांनी 20 का 21 लोकांना मृत्यू झाला तिथे. दुर्दैवानं माझी पत्नी अंजली पण त्यामध्ये अडकली होती. पण म्हणजे त्यांना कमी ऑक्सिजनमुळे अशी अवस्था निर्माण झाली होती. हो, बऱ्याच जणांना काय झालं की त्या लाईनमुळे कसं असतं की तुम्ही एका स्पीडमध्ये एका लयीत तुम्ही चालत असता आणि ऑक्सिजन कसा की तिथे एक बाल्कनी म्हणून जिथे जागा आहे तिथे तुमचा ऑक्सिजन बदलला जातो आणि त्यानंतर तुम्ही समेट करून येईपर्यंत तो ऑक्सिजन तुम्हाला पुरवावा लागतो. पण कसं झालं की आधीच थोडंसं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 10-15 मिनिटं एकाच जागी थांबायला लागलं त्यावेळेस. आणि एका जागी थांबलं तर तुमची शरीर थंड पडतं. ते शरीर तुम्हाला परत उष्णता निर्माण आहे तर फ्रॉस्ट बाईट होतात, हे होतात. तर तुम्हाला ती उष्णता निर्माण करण्यासाठी जागच्या जागेवर जॉग करणं, हे करणं, त्यासाठी परत ऑक्सिजन जास्त लागतं. तर त्या चक्रात सापडता तुम्ही. नाहीतर थांबला तर फ्रीज होणार, फ्रॉस्ट बाईट होणार. तर तुम्हाला ती गती ठेवावी लागते. आणि त्यावेळेस असं झालं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस या लाईनमुळे आणि ट्रॅफिक जॅममुळे बऱ्याच वेळेस एका जागी थांबायला लागलं आणि बऱ्याच गिर्यारोहकाचा ऑक्सिजन संपला. तसा तिचाही संपला. ज्यावेळेस मी समेट करून वापस येतो तर माझा ऑक्सिजन संपत आलेला. बऱ्याच जणांचा ऑक्सिजन संपल्यामुळे बरेच जण खाली गेले होते. पण ही अशा ठिकाणी अडकली होती की ना पाठी जाता येत नव्हतं ना पुढे जाता येत होतं तिला. आणि त्यावेळेस कसं होतं की डेथ झोन मध्ये असल्यामुळे जरी ऑक्सिजन असला तुमच्याकडे तरी तुमचं क्षणाक्षणानं तुम्ही म्हणजे तुमची डेथ होत राहतात. असं म्हणून डेथ झोन म्हणतात त्याला. तुमच्या शरीरातल्या पेशी मरत राहतात. सो अशा वेळेस ते एकदम पूर्ण एक्झॉस्ट झालेले असतात आणि ऑक्सिजनची कमतीमुळे काय झालं ती पूर्ण एक्झॉस्ट झाली. मी ज्यावेळेस वापस आलो आणि ज्यावेळेस तिच्या जवळ गेलो आम्हाला कळालं वर टॉपवर ज्यावेळेस माझं पण कसं झालं, मी ज्यावेळेस टॉपवर पोहोचलोय पण मला एक 60 फुटावर मला तिथे भारताचा झेंडा मी फडकवू शकलो नाही, कारण माझ्या हातामध्ये पूर्ण फ्रॉस्ट बाईटच्या दिशेने जात होता. मी म्हंटल माझ्या ऍटलिस्ट तू कॅमेरा तरी काढ, त्याचा ऑलरेडी फ्रॉस्ट बाईट झालेला. आणि तिथे न्यूज आले की अंजली वॉकी टॉकीवर की अंजली पण तिथे बिकट परिस्थितीत आहे तर तुम्ही ताबडतोब आहे. तर आम्हाला तिथून वापस यायला लागलं. मला वेळ पण नाही मिळाला की तिथे जाऊन ऍटलिस्ट दुसऱ्या माणसाला तरी सांगू किंवा माझा फोटो काढ. आम्ही परत वापस आलो त्यावेळेस
ज्यावेळेस अर्ध्या तासात तिथे त्या जागी पोहोचलो त्यावेळेस मी तिचा ऑक्सिजन चेक केला पोहोचल्यानंतर तो पूर्ण शून्यावर होता आणि बर्फ पडायला सुरुवात झाली होती. त्याच्याजवळ माझा मित्र आधी पोहोचलेला जो समेट करून आला होता, तुकाराम म्हणून हैदराबादचा आहे, आणि माझा शेर्पा, त्या तुकारामचा शेर्पा, दोघे जण तिला उठवायचा प्रयत्न करत होते, पण ती पूर्णपणे एक्झॉस्ट झाली होती. आणि मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मला तिला थोडा धीर आला, मी जवळ घेतलं तिला, पण एक 10 मिनिटं मी बरोबर होतो तिच्या. आणि कसं झालं, ती सारखं म्हणत होती हेलिकॉप्टर बोलू आपण, हेलिकॉप्टर रेस्क्यू करा. तर तिला सांगा त्या डेथ झोनमध्ये तिथपर्यंत हेलिकॉप्टर पोहोचत नाहीये, पण तरी आम्ही तिला धीर द्यायचा प्रयत्न केला, पण हळूहळू तिचा आवाज क्षीण होत गेला आणि ती बेशुद्ध पडली. पण तुम्ही दोघं जवळजवळ शिखराजवळ होतात म्हणजे? हो, ती पण शिखराजवळ होती. हो, ती 60 मीटर पर्यंत होती, आमच्यामध्ये 10-15 मिनिटाचं फक्त अंतर. आणि मग तिथून तुम्ही एकटे इतका वेळ खाली एकटे चाललात तुम्ही? माझ्याबरोबर शेर्पा होता ना. कशा अवस्थेत तुम्ही आला असेल नाही का? हो, ज्यावेळेस ती परिस्थिती अशी अद्भुत आणि निर्माण झाली होती, बर्फ पडायला चालू होता आणि तिचा शेर्पा माझा शेर्पा, आम्ही दोघे जण तिथे जवळ होता, आम्ही प्रयत्न करतो तिला खेचायचा, पण कसं झालं, माझा ऑक्सिजन संपत आला होता, शेर्पाचं पण ऑक्सिजन, त्याचा ऑलरेडी फ्रॉस्ट बाईट झालेलं त्याला बिचारायला. नंतर खाली आल्यानंतर त्याला बोटं पण त्याची बिचारायची कापायला लागली. सो त्या शेर्पानी, अंजलीचा शेर्पा, की त्यांनी मला खेचून घेतलंय. तर तो म्हटलं आत्ताच्या आत्ता जर आपण खाली नाही गेलो तर आपण सगळे इथे मरून जाऊ. ऑलरेडी 2 डेथ ओलांडून आलो होतो आम्ही. तर त्यांनी मला त्या विषण्ण मनस्थितीमध्ये खेचून बाहेर काढलं आणि तो बोलला मला की आम्ही त्यांना रेस्क्यू करू, खालून शेर्पा येत आहेत, ते त्यांना रेस्क्यू करू, तुम्ही जिवंत खाली पोहोचा आधी. तर तिचा शेर्पा मला नंतर खाली कॅम्प 4ला घेऊन आला. एक शेर्पा तिथे थांबला आणि नंतर मी ते डिटेल्स माझ्या पुस्तकामध्ये दिलेले. त्यावेळी कोणाला संपर्कच करू शकला नसेल? वॉकी टॉकी घेऊन सगळ्यांना खाली न्यूज जात होत्या की असं असं झालं. ती परिस्थितीच अशी गंभीर होती की तिथं कोणी पोहोचू शकत नव्हतं, किंवा खाली जे सिलेंडर ठेवलेले असतात तिथपर्यंत शेर्पा पोहोचणार आणि वापस येणार वेळच नव्हता तेवढा. असं झालं. मग आता हे 2019 मध्ये घडलं. हो. आणि मग यानंतर मग तुम्ही काही वर्ष गेला नसेल ना? हो, त्यानंतर कसं झालं, 2019ला हा इन्सिडेंट झाल्यानंतर एक 5-6 महिने मी डिप्रेशन मध्येच होतो, की सारखा तो प्रसंग आठवायचा. पण डिप्रेशनमुळे कसं झालं की माझं वजन आहे जवळजवळ 7-8 किलोनी वाढलं माझं. आणि मी म्हटलं की अरे आपण असंच डिप्रेशन मध्ये मरण जाऊ. पण कसं होतं की आमच्या दोघांचंही असं होतं की तिचं आणि माझ्या दोघांचं एकमत होतं या विषयावर की माणसाला ना तुमचं पॅशन जगताना मरण यावं. आणि ती तिचं पॅशन जगताना गेली. तर मी असं मरण्यापेक्षा मग मी उरलेलं आमचं जे स्वप्न होतं 7 समिट करायचं ते पूर्ण करून मी तिला का खरी आदरांजली अर्पित करू नये असं माझ्या मनाला वाटलं. आणि मी तिथून बाहेर पडलो. आणि त्या दिवशी असं झालं की ज्यावेळेस मला स्ट्राईक झालं, असं मरण्यापेक्षा आपण निसर्गामध्ये मरू आणि हे आपलं स्वप्न पूर्ण करताना मरू असं ज्यावेळेस वाटलं, त्यावेळेस मी सॅक घेतली त्या दिवशी आणि माझ्या पाठीमागे डोंगर आहे तिथे पळायला चालू केलं. आणि पळत असताना एक अर्धा 1 तास किती वेळ पळत होतो माहित नाही, एका भ्रमित अवस्थेतच असं पळत होतो. एक ठिकाणी थकून पडलो एका ग्लानीमध्येच. आणि ज्यावेळेस मला जाग आली त्यावेळेस सगळं क्लिअर झालं होतं. मला पूर्ण घाम आला होता, मला चिंब झालं होतं. आणि मला उद्देश सापडला की आपण आता जगायचं कशासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि असं झाल्यानंतर मी माझ्या मुलाला सांगितलं नाही मला हे पूर्ण करायचंय. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. आणि त्यानंतर मग 2020 मध्येच कोरोनाच्या साधारणतः काळ आधी होता, मी आकांका गोवाला गेलो. पहिलं त्याच्यानंतरचं पहिलं शिखर जे 7000च्या दरम्यान आहे. आणि ते शिखर मी माझा पहिल्याच प्रयत्नात झालं साऊथ अमेरिकेत. आणि त्यानंतर पाठोपाठ ह्या 2 वर्षामध्ये मग माउंट देनाली जे सर्वात एव्हरेस्ट पेक्षा अवघड समजलं जातं ते केलं. एल्ब्रुस राहिलेलं परत ते केलं. त्या पाठोपाठ मग शेवटी विन्सन केलं आणि ते माझे 7 समिट मी अशी. आणि विन्सन, आता तुम्ही अंटार्क्टिकामध्ये गेलात, हे तर खूपच नवल वाटतं मला. अंटार्क्टिकामध्ये नुसतं जाणं
हेच किती डेंजरस आहे. हो. कारण सगळीकडे बर्फ, थंडी प्रचंड. लहानपणी पुस्तकामध्ये आपण हो, वाचलं अंटार्क्टिका. अंटार्क्टिका कुठे नाही तर काही आणि संबंध त्याच्यात येत तुम्ही नाही. माउंटेनिअरिंग करायचं, तिथे नियम पण वेगळे असतील सगळे. हो, नियम कसे असतात त्याच्या आधी काय झालं, माझं त्याहीपेक्षा एक अवघड शिखर जे माउंट देनाली आहे ते माझं झालं होतं. हा. त्यामुळे एक आत्मविश्वास आला होता मला हम्म. की तिथे मी जवळजवळ 2 ते 3 वेळेस म्हणजे मरणाच्या दारीतून बाहेर आलो होतो मी. म्हणजे असे काही प्रसंग घडले होते, मी क्रिऑसमध्ये पडणं, अॅव्हलांच होणं, त्याच्यामध्ये पडणं, त्याच्याला रॉक माझ्या डोक्यावरून जाऊन, म्हणजे मला काहीही म्हणजे हेल्मेट असल्यामुळे हो, वाचलं. हे झालं आणि माझी जी सहकारी होती तिला हे झालं, प्रॉब्लेम झाला. अशा बऱ्याच अशा घटना घडल्या. म्हणजे जवळजवळ प्रत्येक दिवस 20 दिवसाच्या पैकी प्रत्येक दिवस असा थ्रिलिंग होता. माझ्या पुस्तकात तसं मी वर्णन केलंय. आणि त्यातून आल्यानंतर मला मग अंटार्क्टिका असं एकदम एवढं- सोपा वाटू लागला. म्हणजे त्यात बरे आहे टेक्निकल, एक जवळपास 1200 मीटरचा क्लाइंब आहे, तो वॉल आहे, ती प्रचंड मोठी वॉल आहे. आता हा ठीक आहे, जर तुम्ही यंग असाल तर ते वाटत नाही, पण या एज मध्ये थोडं वाटतं ना. वाटतं. पण माझं ते कसं झालं, 4-5 शिखरं झाली होती ना, हे शेवटचं एकच राहिलेलं. त्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता आणि त्याच्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पण झालं. मुख्य म्हणजे माझ्याबरोबरचा जो गिर्यारोहक होता जवळचा, त्याचं ही 5वी वेळ होती अंटार्क्टिकातलं माउंट विन्सन करण्याची. आणि प्रत्येक वेळेस त्याला वादळामुळे किंवा थकव्यामुळे वापस यायला लागलं होतं. पण माझं पहिल्याच प्रयत्नात झालं, त्यामुळे एक वेगळाच अनुभव होता तो. आणि आता याच्यात राहत तुम्ही नाही. पुनश्च एव्हरेस्ट म्हटलंय, तर परत एव्हरेस्ट साठी का बरं गेलात तुम्ही? 2 कारणं होती. एक तर तिथून येताना माझ्या मनात विचार होतं, म्हणजे मीच मला दिलेलं एक वचन होतं की अंजली, आपण दोघांनी बघितले जे स्वप्न आहे ते अर्धवट राहता कामा नये, ते मी पूर्ण करेन. जिवंत खाली गेलो तर मी परत येईल आणि तुला इथे येऊन श्रद्धांजली अर्पित करेल. हे एक दिलेलं एक म्हणतात ना वचन होतं. आणि एक खंत होती की मी एव्हरेस्ट म्हणजे सर्वोच्च शिखरावर जाऊन जगातल्या मी आपला भारताचा झेंडा फडकवू शकलो नव्हतो. तर मला हे 2 गोष्टीमुळे जरा एक खंत वाटत होती. 7 समिट जरी झाले तरी म्हणलं एक मनामध्ये खंत होती की हे करायला पाहिजे. आणि अवघड होतं हे परत करणं. आता 7 समिट झालं तर बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं होतं की झालं ना, तर तुझं 7 समिट झालंय, कशाला करायचं आता हे परत, जीव घेणं साहस. जीव घेणंच होतं, कारण ही दुसरी वेळ होती आणि त्यावेळेस माझं वय 60 पूर्ण झालं होतं. पण ही खंत मी माझ्या मुलाला बोलून दाखवली. माझ्या मुलाचं खरंच कौतुक करावं लागेल. त्यालाही तो माउंटेनियर आहे, तो भले क्लाइम्बिंग करत नसेल पण गिर्यारोहण करतो तो. त्यांनी माझा हे 2 वर्षाचा प्रवास पाहिला होता, माझी तडफड पाहिली होती की मी कशा पद्धतीमध्ये हे उरलेली 5 शिखरं करून कोणत्या परिस्थितीतून मी आलो होतो आणि मला काहीही फ्रॉस्ट बाईट न होता मी वापस आलेलो. कमाल आहे. तर त्यांनी हा प्रवास पाहिला होता. तर त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आधी विचारलं तुम्हाला का जायचंय, मग त्याला खरं कारण कळल्यानंतर सांगितलं बाबा जा तुम्ही, पण सेफ वापस येणार. त्याला गॅरंटी होती की मी सेफ जाईल. कोणी आता माउंटेनिअरिंग करतं म्हणजे कोणी सुसाईड करायला जात नाही. ती एक नंतरची गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की मी तिथे सुसाईड करायला जाणार. नाही म्हणजे अंजली, कारण बऱ्याच लोकांना असं वाटत होते की अरे लोकांना याचं 7 समिट झालं आणि हा परत एव्हरेस्टला का चाललाय. त्यांचं बरोबर होतं, ते का विचार करतात, कारण 60व्या वर्षी एव्हरेस्टला जाणं म्हणजे साहसच होतं. तर हा तिथे का चाललाय की हा कदाचित तिथे जाईल आणि परत काहीतरी करून घेईल किंवा माहित नाही जिवंत वापस येईल का नाही. सो अशा लोकांच्या होता. पण माझ्या मनात असं काही नव्हतं की असं काही होईल. मला पूर्ण कॉन्फिडन्स होता की मी जाऊन परत येईल, तिला खरी आदरांजली राहील, नाही तर लोकांसाठी हा वेडेपणा ठरेल, कशाला गेला मरायला. सो मी त्यामुळे मग मुलांनी परवानगी दिल्यानंतर मग तो प्रश्नच नव्हता परत विचार करायचा. हो ना. आणि मग तुमचं ते परत पुनश्च एव्हरेस्ट झालं.
तिथे तुम्हाला जायला मिळालं आणि त्यामुळे आता इथे भारतामध्ये तुमचं इतकं नाव झालंय की एक ज्येष्ठ नागरिक 7 समिट्स करून आलेले आहेत आणि अंजली मॅडमचं साहसही काही कमी नव्हतं. हो. त्यांच्या नावाने आता रस्ता पण झालेला आहे ना रस्ता आमच्या ठाण्यामध्ये. हो, ज्यावेळेस ती एव्हरेस्टहून वापस आलं त्यावेळेस असं 8600 मीटरवर तो इन्सिडेंट हो, झाला. इथपर्यंत तर चढला. त्या वयामध्ये ती चढणारी पहिली भारतीय महिला होती. हो ना. तर ठाणे महानगरपालिकेने त्याची दखल घेऊन आणि तिला तिचा सन्मान केला तिचा आणि रोडला नाव दिलं आणि एक चौकाला नाव दिलं त्याचं. तर ती खूप चांगली आनंदाची गोष्ट होती की ती आता प्रत्येक गिर्यारोहकाला नेता जातात. एक गिर्यारोहक अंजली कुलकर्णी साधारण आणि तुमचं सुद्धा आता 7 समिट झाल्यामुळे सगळे लोक मुलाखती घ्यायला येत आहेत किंवा तरुण भेटायला येत आहेत की मार्गदर्शन घ्यायला येत आहेत नाही का. हो. आणि मोठमोठे सन्मान मिळत आहेत. आता तुम्हाला कसं वाटतंय 7 समिट झाल्याबद्दल? हे का मोठे सन्मान मिळावेत किंवा रेकॉर्ड व्हावं ही गोष्ट नव्हतीच हे करताना. हे कसं आमचं वेड होतं, पॅशन होतं आणि कोणतंही वेड असल्याशिवाय पॅशन असल्याशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही. मला असं सांगायचं सगळ्यांना की प्रत्येकाला एक कोणतं तरी एक तुमचा जो व्यवसाय असेल, व्यवसायाचं पॅशन असेल तर व्यवसायात टॉपला जातात लोक. पण व्यवसाया व्यतिरिक्त काही तुमचा जो छंद असतील तर ते जोपासावेत तुम्ही. आणि प्रत्येक जणांचा आपला आपला एक ठरलेला एव्हरेस्ट असतो की कुणाला काय व्हायचंय कुणाला काय व्हायचंय. तर नक्कीच तुम्ही असे प्रयत्न केले तर प्रत्येक जण आपापला एव्हरेस्ट नक्कीच गाठू शकेल. खूप छान. मंडळी, हे पुस्तक खरंच वाचल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही एकदा हातात घेतल्यावरती ठेवू शकणारच नाही. इतकं सुंदर पुस्तक हे आहे आणि या लेखकालाच आज आपण भेटलेलो आहोत आणि खूप खूप धन्यवाद. हो, कारण कसं आहे की या मुलाखतीमध्ये किंवा टॉक शो मध्ये माझे आता बरेच टॉक शो किंवा असं मोटिवेशनल बोलायला मला बोलवतात. ते 1-2 तासाच्या टॉक मध्ये असं एवढं डिटेलमध्ये बोलता येत नाही. तर ते पुस्तक कृपाने यावं असे माझी इच्छा होती की त्या लोकांना, आजकालच्या ज्या धावपळीच्या लोकांमध्ये लोकांना कळत नाही की लाईफच कसं जगावं तेच कळत नाही. मी बरंच पाहिलंय. तर तिथपर्यंत हा मेसेज जावा एवढंच माझं म्हणणं, त्या उद्देशाने मी पुस्तक लिहिलंय. खूप छान. नाही, सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये. हो. खूप भारी. तर खूप खूप धन्यवाद. आज आपण आम्हाला मुलाखत दिलीत आणि हे सर्व ऐकायची संधी मिळाली की खूप गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या. आता माउंटेनरिंग बद्दल अशी कशी माहिती आहे आम्हाला एवढी असणार ना, की जो प्रत्यक्ष गेला आहे बरोबर आहे. त्याच्याकडनंच ते नीट पडू शकते. नाही, खरंच आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही माउंटेनिअरिंग काय असतं. तर ह्या इन्सिडेंट झाल्यानंतर आमच्या बिल्डिंग मधल्या लोकांना माहित नव्हते. हे 2 जण एवढे पळतायत कुठेतरी, जातात सॅक घेऊन जातात आणि येतात, काहीच कळत नव्हतं. ज्यावेळेस हे सगळे पेपरमध्ये वगैरे आलं त्यावेळेस सगळेजण आले, ओ ऐसा रहता है क्या, एव्हरेस्ट ऐसा रहता है क्या. म्हणजे एव्हरेस्ट बद्दल पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. त्यांना काय वाटतं हे टेकडी चढून येत असतील, नसते कल्पना बऱ्याच जणांना. त्या आपल्याला काही त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. पण ही अवेअरनेस यावा सगळ्यांबद्दल, या गिर्यारोहणाबद्दल थोडंफार बेसिक तरी माहिती नक्कीच माहिती यावी. बरंच शिकवतं तुम्हाला. मी सांगितलं ना, एक जीवनामध्ये जसे प्रत्येक डोंगरामध्ये किंवा माउंटनमध्ये जसे चढ उतार असतात, सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेगवेगळे चढ उतार असतात. आजकालच्या रिलेशन्स मध्ये तुम्ही पाहता खूप छोट्या छोट्या गोष्टीहून डिप्रेशन मध्ये जातात मुलं. कॉलेजची मुलं, शाळेतली मुलं डिप्रेशन मध्ये जातात. तर त्यांच्यापर्यंत हे जे आलं तर अशी लोक काय काय करतात. बऱ्याच गोष्टी, मी माझ्याबद्दल बोलत नाही, असे बरेच चांगले पॉझिटिव्ह आणि सकारात्मक लोक काम करतात. त्यांचं कळलं. आणि त्यांचं वाचन व्हावं त्यासाठी. पण पुढचं पुस्तक काय आहे तुमचं? म्हणजे आता हे मराठी आहे. हो, त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं, कारण नवीन पिढीला हे मराठी मात्र माझी मातृभाषा आहे. मी इंग्लिशमध्ये एवढं कम्फर्टेबल नव्हतो. पण कसं आहे की आता नवीन जी पिढी आहे ते इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे. त्यांना हे कळायला हो, त्यांना हे कळायला पाहिजे. आणि बऱ्याच जणांचं असं सांगणं होतं तुम्ही इंग्लिश हिंदी वगैरे करा. पण मी माझ्या पूर्ण हृदयातून सगळं देऊन मी मराठी पुस्तक केलंय आणि लवकरच आता इंग्लिशमध्ये 1-2-3 महिन्यामध्ये ते पब्लिश होईल. खूप खूप शुभेच्छा. 7 समिट्स तर झाले, आता काय उरलं मग? आता करणार काय? नाही, जेवढं आयुष्य दिलंय माणसाला ते आपल्या हातात नसतं. तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत करण्याचा. मी मुळात चित्रकार आहे, आर्टिस्ट आहे. त्यामुळे मी कुठेही जरी गेलो तरी माझे काही स्केचेस असतात, हे असतात. आणि खरा चित्रकार जो असतो, मी काही लेखक नाही, जरी पुस्तक लिहिलं तर मुळात चित्रकार आहे. तर काही ज्या भावना असतात मी कदाचित माझ्या ब्रशद्वारे जो काय मला
अनुभव आलेत या माझ्या प्रवासामध्ये, तर मी ते चित्रकलेच्या रूपाने लोकांपर्यंत पोचू इच्छितो. येस. सो माझं आता एक नवीन हे आहे की पुढच्या वर्षी एक साधारण एक शो चालू होतील माझे अच्छा, म्हणजे exhibition. प्रदर्शन बघायला मिळालं आम्हाला. हो. कारण आता मी तुमच्या या लोणावळ्याच्या बंगल्यात आले, ते मला कॅनव्हास दिसला, हा. आणि तुमचे ब्रश वगैरे दिसला. म्हटलं हे चित्र काढत आहेत बहुतेक. हा. तुमचे पेंटिंग आहेत का बरेच? अच्छा. हो, माझे आहेत पेंटिंग. मी वॉटर कलर मध्ये सध्या करतो, कारण मला ते पहिल्यापासून मला आवडतं ते. निसर्गाच्या अगदी जवळच आहे वॉटर, म्हणजे पाणी. क्रिएटिव्ह माणसाला कधीच एकटं वाटत नाही. सतत त्याच्याबरोबर माणसं असणार. हो हो हो. आणि त्यामुळे नक्कीच लोकांना ते पण आवडेल अशी आशा करतो. हो, धन्यवाद. ई प्रसारण तर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि ई प्रसारणनी माझी मुलाखत घेतली आणि हा विषय आणि मला एक व्यक्त होण्याची संधी दिली. मला नक्की खात्री आहे या मुलाखतीतून किंवा कधी तुमच्या हातात जर पुस्तक आलं तर नक्की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. तर परत एकदा धन्यवाद. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा हा. रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा. ई प्रसारण